कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। आजची अल्पसंख्याकांची मेळाव्यामध्ये उपस्थिती विरोधकांना चपराक आहे। फक्त निवडणुकीच्या दरम्यान निवडणुकीच्या प्रचारामध्ये रामनाथभाईंच्या विरोधामध्ये, माझ्या विरोधामध्ये वेगवेगळ्या खोट्या ऑडिओ क्लिप तयार करायच्या, व्हिडिओ क्लिप तयार करायच्या आणि भडकवायचं राजकारण करायचं। आमच्या मुस्लिम बांधवांमध्ये गैरसमज पसरवायचे आणि मतं मिळवायची। पुन्हा 5 वर्षांनी त्यांचा अजिबात विकास करायचा नाही। पुन्हा 5 वर्षांनी निवडणुकीचा पुन्हा त्या स्लिप दाखवायच्या। ही खेळी, ही विरोधकांची खेळी आता अल्पसंख्याकांमधल्या सगळ्या बांधवांना आमच्या लक्षात आलेली आहे। आणि म्हणून आजची उपस्थिती हे विरोधकांना सडत उत्तर होतं की आता आम्ही व्हिडिओ क्लिप, ऑडिओ क्लिपला आम्ही आता महत्त्व देत नाही। जी व्यक्ती आमचा विकास करते आम्ही त्याच्यासोबतच राहणार, त्याचं उत्तर होतं। राजकारणासाठी काही विषयांचा फक्त वापर करून घ्यायचा, निवडणुका जवळ आली काही मुद्दे समोर मांडायचे आणि निवडणुका गेल्या की पुन्हा जैसे थे। म्हणून मला वाटतं फक्त मुद्द्याचं भांडवल करण्यापेक्षा आपण त्या मोहल्ल्याचा विकास केला पाहिजे, त्या गावांचा विकास केला पाहिजे, त्या वाड्यांचा विकास केला पाहिजे। त्या विकासाला आम्ही जास्त महत्त्व देतो। मला वाटतं यापुढे देखील आमचे सगळे अल्पसंख्याक बांधव आणि भगिनी हे विकासालाच महत्त्व देतील, ह्या सगळ्या मुद्द्याकडे लक्ष देणार नाही। की जे आम्ही पक्षस्तरावरती आम्ही जेव्हा सर्वे करत होतो मागच्या 2 महिन्यापासून, त्याला 15-20 दिवसापूर्वी आम्ही जे सर्वे केले होते त्याच्यामध्येच 165 ते 172 जागा या माहितीला दाखवत होतो। हा आमचा प्रायव्हेट सर्वे होता, परंतु आता मात्र ज्या खाजगी संस्थेने जो सर्वे केलेला आहे तो देखील नामांकित संस्था आहे, जी काही लहान मोठी संस्था नाही आहे। पण अशा मोठ्या संस्थांना ज्यावेळेला असे सर्वे समोर येत आहेत याचा अर्थ एकच होतो की महाराष्ट्रामधल्या जनतेने ठरवलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना जे सरकार राबवत आहे किंवा प्रत्येक विभागामध्ये ज्या ज्या यशस्वी योजना आमच्या सरकारने राबवलेल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचलेल्या आहेत। म्हणून कुठल्याही पद्धतीचं भडकवण्याचं राजकारणाला आता जनता प्रतिसाद देणार नाही। आता जनता ही विकास सोबतच राहील। आणि माझा तर अंदाज आहे 165 वरती आम्ही आज आहोत, परंतु अजून 10 दिवस बाकी आहेत, मतदान अजून 8 दिवस बाकी आहेत। या 8 दिवसामध्ये कमीत कमी अजून 15 ते 20 जागा वाढतील, आम्ही कमीत कमी 190 पर्यंत पोहोचू। मतदान तेच म्हणतोय ना, आज 165 वर 190ची हमी कशावर नाही देतोय? जनतेला शेवटी विकास हवा आहे, जनतेने ठरवलेलं आहे कोणाला मतदान करायचं हे जनतेने निर्णय घेऊन झालेले आहेत। आता विरोधकांनी कितीही अपप्रचार करू द्या, किती अफवा पसरवू द्या, कितीही पैसे वाटू द्या, आता जनता त्याला थारा देणार नाही। जनतेने निर्णय घेतलेला आहे, पुढच्या 8 दिवसामध्ये आमची मतं वाढतीलच, अजिबात कमी होणार नाही।